छोट्या मोठ्या भुकेसाठी, मुलांच्या डब्यासाठी, प्रवासासाठी, नाश्त्यासाठी काय बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. आणि उठून सुटून कांदे पोहे, शिरा, उपीट, उपमा असं सगळं खाऊन कंटाळा असाल, काहीतरी वेगळं खुसखुशीत ट्राय करायचं असेल तर जाड पोह्यांपासून असं हे खमंग खुसखुशीत थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा. जे बनवायला अगदी सोपं आहे, खुसखुशीत लागतं. तुम्ही बॅचलर असाल, लहान मुली जरी असाल ना तरी अगदी पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट तयार कराल. कारण हे थालीपीठ बनवण्यासाठी पोहे भिजवावे सुद्धा लागत नाही आणि थालीपीठ थापावं सुद्धा लागत नाही. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीत दाखवलेलं आहे. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या केमिकल फ्री ऑर्गॅनिक मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे. ज्यांना कोणाला आपले मसाले घ्यायचे असतील, तुम्हाला इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज करायचा, म्हणजे मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. आता पोह्यांचे थालीपीठ म्हटलं की पोहे तर आलेच. घरामध्ये जाड पोहे, पातळ पोहे जे कोणते उपलब्ध असतील तर कोणतेही वापरू शकता. इथे आपण घरातले हे कांदे पोह्यांसाठी जे जाड पोहे घेतो ना ते नॉर्मली घेतलेले आहे. आता तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल, लहान मुली असाल, नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल तर एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने पोहे मोजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हळूहळू तुम्हाला याचा अंदाजसुद्धा येईल. तर मेजरिंग कप असो किंवा वाटीने साधारणतः एका कपापासून 4 लहान आकाराचे तुमचे हे थालीपीठ तयार होतात. मोठे कराल तर 2 होतील. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जाड, पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे वापरू शकता. असं हे मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात जाड कांदे पोह्यांचे पोहे घेतलेले आहेत, जे आपण एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. 1 कप पोह्यांसाठी 1 चमचाभर डाळीचं पीठ, मूग डाळीचं पीठ असो किंवा बेसन पीठ असो, कोणतंही पीठ घेऊ शकता. जर चालत नसेल तर याऐवजी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ, थालीपीठाची भाजणी, अगदी कोणतंही पीठ तुम्ही इथे वापरू शकता. आणि हे मिक्सरला सुरुवातीला आपण बारीक पूड करून घेतलेले आहे. आता पोहे थोडेसे नरम असतील किंवा थोडासा त्याला वास वगैरे येत असेल तर थोडंसं भाजून घ्यायचं, गार करून नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तसं हे थोडंसं भरभरीत, थोडंसं जाडसर आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं. पोहे बारीक करतानाच त्यामध्ये पीठ घातलं की छान ते एकजीव होतात. आता यामध्ये एक लहान आकाराचा कांदा असतो ना, त्यातला सुद्धा अर्धा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आवडीप्रमाणे 1-2 जसं हवं असेल तशी हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. लहान मुलांसाठी करताय तर न घालता सुद्धा तयार करू शकता. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, बाजारात काकडी आलेली आहे आणि आरोग्यासाठी काकडी थंड, म्हणून आपण इथे एक सहज बाइंडिंगसाठी म्हणून एक मध्यम आकाराची काकडी सालं काढून किसून घेतलेलं आहे. ज्यांना कोणाला कोहळं चालत असेल ना ते सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे, तर ते सुद्धा किसून घेऊ शकता. मूठभर बारीक चिरून आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. पालक किंवा मेथी चिरून घेऊ शकता. स्पेशली मुलांसाठी किंवा आजी आजोबांसाठी करत असाल तर पालेभाज्या नक्की घाला. आता यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घेतलेले आहे, ज्यामध्ये तिखट, हळद, धना जिरा पूड आणि इथे मीठ घेतलेलं आहे. तिखट, मीठ, हळद वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे मसाले वापरू शकता. आता जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण अशी पेस्ट खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून वापरू शकता किंवा नुसीच आलं लसूण पेस्ट घातली तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं हाताने वर खाली करून घेतलं की थोडासा पाण्याचा हबकारा मारून छान आपण पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना तसंच. आता यामध्ये ना पांढरे तीळ घालायचे राहून गेले माझे. तुम्ही तसं करू नका. 1-2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घाला, कारण पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणून असं हे पदार्थांमध्ये घालायचं. आता थोडंसं पाण्याचा हबकारा मारून असं हे पीठ आपण भिजवून घेतलं. अजिबात पोहे न भिजवता, पीठ भिजवण्याची गरज लागत नाही, पटकन थालीपीठ करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. जसं तुम्हाला थालीपीठ लागतं तसं मध्यम आकाराचे आपण गोळे करून घेतलेले आहे. अजिबात तुमच्याकडे वेळ नसेल तर हात ओला करून घ्यायचा, हातावर छोटे छोटे थालीपीठ घालून एका तव्यावर एक 5-6 थालीपीठ एकावर तुम्ही घालू शकता. वेळ असेल तर एखाद्या कॉटनचं कापड ओलं करून घ्यायचं आहे, रुमालसुद्धा घेऊ शकता आणि त्यावर हे थालीपीठ घालायचं आहे. अजिबात थापायचं नाही. तर घरातली एखादी छोटी प्लेट किंवा असं हे ताट असतं ना, त्याला थोडंसं पाणी, तेल, तूप लावायचं आणि मस्त याला थोडंसं एकसारखं सगळीकडून थोडं प्रेस करायचं आणि असं हे थालीपीठ आपलं न थापता तयार झालेलं आहे.
आता तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल, तर या पद्धतीने न थापता तुम्हाला थालीपीठ घरामध्ये तयार करता येईल. कडात थोड्याशा वाकड्या-तिकड्या वाटत असतील, तर हाताने एकसारख्या करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या ताटाने किंवा प्लेटने एकसारखा आकार देऊन पुरीप्रमाणे थालीपीठ करू शकता. म्हणजे लहान मुली असतील, बॅचलर असतील, तरी अगदी परफेक्ट थालीपीठ तुम्हाला तयार करता येईल. लहान छोटे-छोटे थालीपीठ असल्यामुळे मध्यभागी एकच छिद्र घातलं. मोठं असेल, तर एक 5-6 छिद्र तुम्ही घालू शकता. तवा इथे छान गरम झाला की त्यामध्ये अर्धा चमचा सुरुवातीला आपण तेल घातलं. पोह्याचे पदार्थ फार नाजूक असतात, पटकन तव्याला चिटकून बसतात, म्हणून सुरुवातीला हे आपण तेल घातलं. आता हे थालीपीठ फक्त उलटं यावर करायचं आहे. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीत कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे. आता यावर अर्धा चमचा आवडीप्रमाणे तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता. मी इथे थोडंसं तेल घातलं. जर आवडत नसेल तर असंच भाजून खाल्लं तरीसुद्धा चालू शकेल. आता सुरुवातीला मोठ्या आचेवर 1-1.5 मिनिटं आपण थोडी वरची बाजू सुकेपर्यंत एका बाजूने करून घेतलं. तेल सगळं यातलं सुकून जातं. आता बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवर एक 5-6 मिनिटं अगदी आतपर्यंत चांगलं शिजेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. जर तुम्ही हे प्रवासाला करताय ना, तर अजिबात यामध्ये पाणी वापरू नका. 1-2 ते 3 काकडी आवश्यकतेनुसार घालायचं आहे, कारण पाण्याचा अंश काकडीमध्ये खूप असतो आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून तुम्हाला प्रवासासाठी सुद्धा हे थालीपीठ तयार करता येईल. म्हणजे पोटाला सुद्धा थंड आणि पाणी न घातल्यामुळे थालीपीठ टिकायला मदत होतं. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना स्वयंपाकाचा कंटाळासुद्धा येतो करायला आणि खायलासुद्धा. तशा वेळेस हा अगदी हलका-फुलका नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. फार जास्त हलका आहे, झटपट होतात आणि यामध्ये काकडी वगैरे घालून तयार केल्यामुळे ना पोटाला सुद्धा थंड. तसा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. मुलांच्या डब्यासाठी द्यायला सुद्धा अगदी बेस्ट आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. ज्यांना कुणाला कांदा, लसूण आलं चालत नसेल, तर न घालता सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता. असं हे मस्त खुसखुशीत, खमंग, अगदी झटपट होणारं पोह्यांचं थालीपीठ तयार झालेलं आहे. तसे छोटे-छोटे करत असाल ना, तर एकावर असे हे 4-5 घातले ना तरीसुद्धा छान होतात. तर आपण घेतलेला 1 कप पोह्यांपासून असे हे लहान आकाराचे 4 थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. तुम्ही मोठे करत असाल तर 2 होतील. जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही पोह्यांचं वाढवू शकता. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. आणि माझे पांढरे तीळ घालायचे राहिले तर तुम्ही नक्की घाला. त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. असे हे थालीपीठ खाण्यासाठी आपले तयार आहेत. आता हे थालीपीठ ना मस्त गोड लोणचं असेल, मुरंबा असेल, चुंदा असेल किंवा गोड दह्यासोबत याला कोशिंबीरसारखं एक टेक्स्चर देऊन काकडी, कोथिंबीर, थोडासा कांदा वगैरे भुरभुरून, थोडंसं चाट मसाला, थोडंसं मीठ भुरभुरून याबरोबर सुद्धा तुम्हाला खाता येईल. म्हणजे दुपारीसुद्धा तुम्हाला हे जेवणासाठी करता येईल. मस्त पोटभरीचा, हलका-फुलका आणि सगळ्यांनाच आवडणारा हा जेवणाचा किंवा नाश्त्याचा प्रकार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या ऑर्गॅनिक डंकावर कुटलेल्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील तर नक्की मेसेज करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.